आज सकाळी सकाळी एक बातमी वाचण्यात आली। सुनील सज्जनराव टाले राहणार आरेगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा यांचा पुण्यावरनं आरेगावकडे प्रवास करत असताना खाजगी प्रवासी बसमध्ये त्या ठिकाणी जळून मृत्यू झाला। सर्वप्रथम सुनील सज्जनराव टाले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, कारण सुनील सज्जनराव टाले हे माझ्या आईच्याकडनं अतिशय जवळचे नातेवाईक होते। पूर्वीच्या काळामध्ये गडगंज संपत्ती असलेले सज्जनराव टाले यांचे ते चिरंजीव आहेत। सज्जनराव टाले यांनी सुबोधभाऊ सावजी यांच्या विरोधात त्या ठिकाणी आमदारकीची निवडणूक सुद्धा लढली होती, परंतु कालांतराने आर्थिक परिस्थिती ढासळत गेली। नियोजन नसल्यामुळे मुलांनाही त्या ठिकाणी पुण्यासारख्या ठिकाणी मोलमजुरी करण्याचं काम त्यांच्यावर ती पाळी आली। कालची घटना ऐकून दुःखही झालं आणि ही घटना वाचत असताना अंगावर एक प्रकारचा शहारा उभा राहिला, अंगावर काटा आला। कारण काय की सुनील सज्जनराव टाले यांनी ज्या प्रकारे आपली जीवन यात्रा संपवली तो प्रसंग डोळ्यापुढे आणला असता एका खाजगी बसमध्ये स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून स्वतःची जीवन यात्रा त्यांनी संपवली। परंतु हे करत असताना त्यांनी या बसमध्ये इतरही प्रवासी त्या ठिकाणी प्रवास करतात या गोष्टीचं भान ठेवलं नाही। कदाचित एखादा अनुचित प्रकार घडला असता, त्यांच्या या कृतीमुळे ती अख्खीची अख्खी बस पेटली असती तर कितीतरी लोकांचे प्राण या अपघातामध्ये गेले असते। मला जाणीव आहे की आपल्या मेहकर तालुक्यामधून कितीतरी मुलं मुली हे पुण्यामध्ये शिक्षणासाठी त्या ठिकाणी जात असतात आणि खाजगी ट्रॅव्हल्सने ते प्रवास करतात, परंतु अशा प्रकारच्या ह्या आपल्या मूर्खपणामुळे किंवा मग अशा प्रकारच्या अविचारीपणामुळे कित्येक लोकांचे जीव त्या ठिकाणी जाऊ शकतात। याचा भान सुनील सज्जनराव टाले यांना राहिलं नाही। या अनुषंगाने एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो की हे जे ट्रॅव्हल प्रशासन आहे हे प्रवासामध्ये असलेल्या प्रवाशांचे जे काही समजा साहित्य आहे किंवा त्यांच्यासोबत जे लगेज आहे याची तपासणी करतात की नाही करत। त्याचबरोबर RTO पोलीस या सगळ्या लोकांचे सुद्धा या खाजगी प्रवाशांकडे प्रवासी वाहतुकीकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष आहे। म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये अव्वाच्या सव्वा पैसे त्या ठिकाणी हे प्रवासी वाहतूकदार लोकांकडनं घेतात आणि लोकांची सुद्धा मजबुरी असते, त्यामुळे लोक पैसे देतात। परंतु सुनील सज्जनराव टाले यांनी जी घटना त्या ठिकाणी केली दुर्दैव आहे, त्यांचा जीव त्या ठिकाणी गेला आणि त्यांच्या या कृतीमुळे अनेक लोकांचे जीव त्या ठिकाणी गेले असते। माझी विनंती आहे की समाजामध्ये असे काही नैराश्यग्रस्त जे काही लोक आहेत त्यांनी थोडं सामाजिक बांधिलकीचं भान ठेवावं आणि अशा प्रकारच्या कृतीमुळे दुसऱ्या लोकांचा जीव त्या ठिकाणी जावा अशी कृती करू नये। मी समाजातील काही पुढारलेल्या लोकांना सुद्धा या ठिकाणी आवाहन करेल की आपल्या समाजामध्ये ज्या लोकांवर थोडी अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे जे नैराश्यातून त्या ठिकाणी जातात अशा लोकांना शोधून त्या लोकांना तात्पुरती का होईना पण थोडीशी एक समुपदेशनाची गरज आहे आणि या सगळ्या गोष्टीतनं असे होणारे मोठे मोठे प्रसंग त्या ठिकाणी आपण टाळू शकतो। माझी पुनश्च एकदा विनंती आहे की अशा प्रकारचं कृत्य करत असताना थोडा आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या लोकांचा विचार करूनच अशा गोष्टी कराव्या। कारण काय की आता बऱ्याचशा लोकांना एकुलते एक मुलं असतात आणि शिक्षणासाठी ते बाहेर प्रवास करतात, नाईलाज आहे की प्रवास करावाच लागतो। म्हणजे असे अपघात घडले म्हणजे आपण प्रवास करणं सोडून देणार असं तर काही होणार नाही, परंतु एखाद्या घरातील एखादी मुलगी असो किंवा मग एखादा मुलगा असो जो शिक्षण घेत आहे आणि दुसऱ्याच्या गलतीमुळे
अशा पद्धतीनं जर का समजा त्याला आपला जीव गमवायचं काम पडलं तर त्याच्या एवढी हानी दुसरी कोणती नाही, म्हणजे ती हानी जी आहे ती कशानंच भरून न येणारी आहे. तसेच वृद्ध मातापिता असतात, ती सणासुदीच्या काळामध्ये ट्रॅव्हल्सने आरामशीर त्या ठिकाणी झोपून प्रवास करण्याच्या अनुषंगाने या खाजगी प्रवासी वाहतूकला प्रिफर करतात. आणि या अशा अविचारी लोकांमुळे जर त्यांचा जीव गेला तर ही गोष्ट आपल्या समाजासाठी योग्य नाही. पुनश्च एकदा सुनील सज्जनराव टाले यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि याच्यानंतर इतर लोकांनी आत्महत्या करायची असेल तर खुशाल करावी, परंतु त्यासाठी काही काळ, वेळ आणि स्थळ जे आहे तर ते असं शोधावं की आपल्या जाण्यानं दुसऱ्या कोणत्या माणसावर त्या ठिकाणी अवकाळा येणार नाही, दुसऱ्या कोणाला आपला जीव गमवण्याची पाळी त्या ठिकाणी येणार नाही. धन्यवाद.